मी रस्त्याच्या मधोमध थांबले होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते. आकाशही पावसाच्या थेंबाने रडत होतं. अंगाला थंडगार वारा झोंबत होता. गाड्यांचा हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोहोचूनही मला ऐकू येत नव्हतं. हातात एक चिठ्ठी, डोळ्यात अनावर झालेले अश्रू, ओठावर हुंदके अशी अवस्था होऊन त्या चौफुलीच्या मधोमध मी थांबलेले होते. डोळ्यांना दुःख न पेलवल्यामुळे माझे अश्रूही डोळ्यात थांबले नाही. फक्त एक विचार मनात चालू होता. का? आणि का आज त्यांनी देह सोडला? पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षरांची शाईही पुसत होती. पण माझं मन मात्र त्यांच्या आठवणीत रेंगाळत होतं. त्यांच्या येण्याने सुखाचा स्पर्श झाला. पण आज 24 तासात काय घडलं माझ्यासोबत? ते सत्य की असत्य? ते वास्तव की स्वप्न? काही समजत नव्हतं. मी स्तंभ होते. गाड्या माझ्या जवळून जात होत्या, तरी मला कशाचंच भान नव्हतं. माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्याभोवती फिरत होता. आताही त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला नकळत होत आहे. का? का? त्याने कशाला मरण घेतलं? मरण घेणे एवढं सोपं असतं का? सर्व प्रश्न मरणाने संपतात का? एकदा बोलला असता तर सर्व ठीक केलं असतं ना. ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे. डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसले होते. तू अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघून बोलला, ठीक आहेस? मी डोळ्यातील अश्रू पुसत तुझ्याकडे बघितलं. तेव्हा ती झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार, सगळं सगळं आठवतंय मला. आणि मी कोमेजलेल्या स्वरात बोलले, मी ठीक आहे. असे म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते. मी न बोलताही तू माझ्याकडे बघत मला बोलला, ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत. मी तुझ्याकडे बघत म्हणाले, माहिती आहे मला. हो ना? किती विचित्र गोष्ट आहे ना? तो बोलला, यात काय विचित्र? मी लगेच प्रत्युत्तर केलं, सांगतो थांब. एका पक्षासाठी सर्व आकाश त्याचं असतं, पण सर्व आकाश त्याचं असूनही रात्र मावळताच तो त्याच्या घरट्याला परत जातो. आणि आपण माणसं थोडा प्रॉब्लेम आला की लगेच घर सोडतो, फक्त स्वातंत्र्यासाठी. हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग आहे. तू बोलतच होता. तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला. तू बाय, टेक केअर असं बोलून तिथून निघून गेलास. मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते. आई-वडिलांच्या भांडणाने कंटाळून वैतागून मी त्या बसमध्ये बसले होते आणि परत कधीच जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते. पण तू कळत नकळत मला सांगून गेला की घरी जा, कोणीतरी वाट बघतोय. आताही तुझा एक एक शब्द माझ्या मनाशी खेळत आहे. घरी जाण्याचं एकमेव कारण होतास तू. तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेला होतास. आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिसजवळ. तू माझ्यासोबत काम करत होतास. परत त्या भेटीमुळे मला तुझ्यावर प्रेम झालं होतं आणि हे प्रेम तुलाही माझ्यावर होतं. आपलं हे प्रेम पुढे वाढत गेलं. ते तासनतास फोनवरती गप्पा मारणे, सोबत फिरणे आणि तुझे माझ्यासोबत सगळे सुखदुःख वाटून घेणे. दिवसाची रात्र कधी व्हायची कळत नव्हतं. आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होतो की लग्नानंतर हे करायचं आहे, लग्नानंतर ते करायचं आहे. पण आज सकाळी मी उठल्यावर माझा फोन घेतला. तुझ्या सुप्रभात मेसेज वाचण्यासाठी, पण आज तुझा एकही रिप्लाय मेसेजचा आला नाही. तुला मी 10 वेळा कॉल केले, पण तू कॉलही उचलला नाहीस. मी घाबरले आणि स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळले. तुझ्या घराच्या अवतीभोवती खूप लोकांनी गर्दी केली होती. रडण्याचा आवाज येत होता. कोणी दादा तर कोणी राम म्हणून अश्रू ओघळत होते. त्या गर्दीला लोटत लोटत मी पुढे आले. बघितलं तर तुझा देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता. मला काहीच समजलं नाही. माझं आयुष्य एका सेकंदात तिथे थांबून गेलं. मी तुझ्याजवळ आले. काही बोलले नाही. काही समजत नव्हतं, पण डोळ्यांना मात्र सगळं कळत होतं. म्हणून तर डोळ्यांनी अश्रू बाहेर काढले होते. गर्दीतल्या लोकांच्या कुजबुजावरून असे समजले की तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतंस आणि ते कर्ज फेडू शकलं नाहीस म्हणून तू आत्महत्या केलीस. तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा तर उद्धार केलास, मात्र माझं डोकं तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे अश्रू ओघळत असताना एकाने मला एक पत्र हातात आणून दिलं. त्यात लिहिलं होतं, माया, काळजी घे आणि झालं तर माफ कर मला. शेवटचं बोलणं झालं नाही, पण आता जगण्याला नाही तर मरण्याला अर्थ आहे.
मी तुला काही सांगू शकलो नाही. मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईन. आई-वडिलांची काळजी घे. ते पत्र घेऊन मी तिथून उठले आणि चालत चालत कुठे आले मला माहीत नाही. माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे होता आणि आज ती सावली गेली. मला काहीच कळत नाही आहे काय घडलं, कसं घडलं. एवढा प्रश्न घेऊन मी ओरडले, किंचाळले. पावसाचे थेंब माझ्यावर पडत होते. तेही माझ्यासोबत रडत आहेत. मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडले, राम. एकच आवाज कानात घुमत होता. तो तुझा आवाज होता. ते पत्र घट्ट हातात पकडून डोळे मी घट्ट मिटले. अचानक एका गाडीने मला उडवलं आणि माझा देह त्या रस्त्यावर पडला. रक्त वाहत होतं. श्वासाने देहाची साथ सोडली होती. लोकांची गर्दी वाढली. त्यातील कोण बोलले की मी मेले आहे. पण त्यांना काय माहीत, मी तर तेव्हाच मेले जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं बघितलं होतं. सकाळीच. आता माझ्या डोळ्याच्या पापण्या मिटल्या, पण त्यात चेहरा तुझा अजूनही होता.